नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून पक्षात जी खळबळ माजलीये ती थांबायचं नाव घेत नाहीये. आधी फालता मतदारसंघाच्या निवडणुकीतून तृणमूलच्या उमेदवारानं माघार घेतली. त्यानंतर खासदार आणि तृणमूल महिला काँग्रेसच्या अध्यक्षा काकोली घोष यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरती हल्ले झाले. हे सगळं घडल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधून एक अशी बातमी आली जिनं पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणाला हादरवून टाकलंय. 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झालं होतं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडून वेगळा गट स्थापन केला होता. या बंडानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं होतं. पण एकनाथ शिंदे तिथेच थांबले नाहीत. त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरही आपला दावा सांगितला. आता असंच काहीसं पश्चिम बंगालमध्येही घडताना दिसतंय. शिवसेनेत ज्याप्रमाणे बंड झालं होतं तशाच प्रकारचा बंड तृणमूल काँग्रेसमध्ये होत आहे. धक्कादायक म्हणजे तृणमूलचे थोडे थोडके नाही तर तब्बल 50 पेक्षा जास्त आमदार ममता बॅनर्जींपासून दूर होऊन वेगळा गट स्थापन करतायत. बंगालमध्ये नक्की काय घडतंय? तृणमूलचे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात का फुटतायत? पश्चिम बंगालमध्येही शिवसेना पॅटर्न कसा रिपीट होतोय? याचे परिणाम काय होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर या सगळ्याला सुरुवात झाली सोमवारी 1 जून पासून. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी संदीपन सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी या 2 आमदारांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केली. या दोघांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती की तृणमूल काँग्रेसनं शोभन देव यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या खोट्या सह्या घेतल्या होत्या. झालं असं की टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी निकाल लागल्यानंतर 9 मेच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र पाठवलं होतं, ज्यात शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेता बनवण्याचा प्रस्ताव होता. 20 मेला अभिषेक बॅनर्जी यांनी 70 आमदारांचं समर्थन असल्याचं दुसरं पत्र विधानसभा सचिवालयाला पाठवलं. पण यावर तृणमूलच्याच काही आमदारांकडून आक्षेप घेण्यात आला. 27 मेला तृणमूलचे आमदार ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांनी दावा केला की विरोधी पक्षनेता निवडण्याच्या मुद्द्यावर कोणतीही बैठक झाली नव्हती. तसंच त्यांची स्वतः कोणत्याही प्रस्तावावर सही केली नव्हती. त्यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ माजली. या आमदारांच्या तक्रारीनंतर विधानसभा अध्यक्षांनी FIR दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढे तपास CID कडे सोपवण्यात आला. CIDनं 13 आमदारांची चौकशी केली. त्यांच्याकडून सह्यांचे नमुने घेण्यात आले. इथे हे क्लिअर झालं होतं की तृणमूलच्या या 2 आमदारांनी उघडपणे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 31 मेला टीएमसीच्या सर्व 80 आमदारांची एक बैठक बोलवली होती. पण या बैठकीला पक्षाचे तब्बल 60 आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही बैठकच रद्द करावी लागली. तेव्हापासूनच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. शेवटी सोमवारी 1 जूनला ममता बॅनर्जी यांनी ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा या 2 आमदारांना पक्षातून काढून टाकलं. आता याच 2 आमदारांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केलाय. महत्त्वाचं म्हणजे यांना तृणमूलच्या 50 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा आहे. तृणमूल काँग्रेसमधून काढण्यात आलेले नेते रिजू दत्ता यांनी 2 दिवसांपूर्वी दावा केला होता की पक्षाचे 80 पैकी 50 पेक्षा जास्त आमदार स्वतःला खरी तृणमूल काँग्रेस म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दावा केला होता की हे आमदार लवकरच विधानसभेच्या अध्यक्षांकडे जाऊन त्यांचे 3 प्रमुख मुद्दे मांडतील. आता त्यांचा हा दावा खरा ठरला असून आज बुधवारी टीएमसी मधून काढण्यात आलेले आमदार संदीपन सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी सकाळी 11 वाजता विधानसभेत दाखल झाले. ते तब्बल 59 आमदारांचा पाठिंबा घेऊन पोहोचल्याची माहिती आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांपुढे आपले 3 मुद्दे मांडले. पहिला मुद्दा, त्यांचा गट हाच खरा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे. दुसरा मुद्दा, शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याऐवजी ऋतुव्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता द्यावी. तिसरा मुद्दा, त्यांच्याकडे 2/3 बहुमत असल्यामुळे पक्षाचं निवडणूक चिन्ह त्यांनाच देण्यात यावं. सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे 80 आमदार आहेत. एखाद्या नवीन गटाला अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी 2/3 म्हणजे 54 आमदारांची आवश्यकता असेल. दावा आहे की ऋतुव्रत बॅनर्जी यांच्याकडे जवळपास 60 आमदारांचं संख्याबळ आहे. म्हणजेच 2/3 बहुमतासाठी लागणारा आकडा त्यांच्याकडे आहे. ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा या 2 आमदारांनी सोमवारी कोलकात्यात टीएमसीच्या आमदारांची एक बैठक घेतली. या बैठकीला ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आमदारही उपस्थित होते असं बोललं जात आहे. त्यामुळेच आता तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा शिवसेनेप्रमाणे फूट पडणं अटळ आहे. आता तृणमूल काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसचा दावा आहे की पक्षाचे बहुतांश आमदार हे ममता बॅनर्जी यांच्याच पाठीशी आहेत. शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी म्हटलंय की बहुतेक आमदार ममता बॅनर्जी यांच्यासोबतच राहतील. तृणमूलचे ज्येष्ठ नेते संघटनेवरचं आपलं नियंत्रण कायम ठेवतील असा दावा त्यांनी केलाय. तृणमूल काँग्रेसमधल्या या फुटीवर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे. दावा केला जातोय की आमदारांचा हा गट फुटल्यानंतर ते भाजपला समर्थन देतील किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील. पण भाजपनं स्पष्ट केलंय की तृणमूल काँग्रेससाठी त्यांचे दरवाजे बंद आहेत. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष समीक भट्टाचार्य म्हणाले की आम्ही बाहेरून कोणालाही न आणता 207 जागांचा आकडा गाठला. आम्ही बंगालमध्ये तळागाळातून राजकारण सुरू केलंय. आम्ही अशा कलंकित लोकांना आमच्या पक्षात कसं घेणार? भाजपाचं तृणमूलीकरण कधीच होणार नाही, हे समीक भट्टाचार्य यांनी स्पष्ट केलंय. याचा अर्थ तृणमूल काँग्रेसमध्ये जरी फूट पडली तरी या आमदारांना सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश नाहीये. या सगळ्यावर काँग्रेस पक्षाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की ममता बॅनर्जी आता आपल्याच कर्मांची फळं भोगत आहेत. त्यांच्याकडे आंदोलन करण्यासाठी ही माणसं उरलेली नाहीत. मला वाटत नाही की इथून पुढे तृणमूल काँग्रेस टिकून राहू शकेल. टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. ममता बॅनर्जी यांनी आता इंडिया आघाडी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलाय. आता समजा या बंडखोर आमदारांना भाजपनं पक्षात घेतलं नाही तर त्यांच्या समोर काय पर्याय उरतो? तर अशा परिस्थितीत आमदारांचा हा गट पक्षातून बाहेर पडून स्वतः खरी टीएमसी असल्याचा दावा करू शकतो. पण यासाठीही 54 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. जर त्यांनी तृणमूलच्या नावावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला तर हे प्रकरण न्यायालयातही जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षातल्या बंडखोर नेत्यांसाठी फक्त आमदारांची संख्या हाच एकमेव निर्णायक घटक नसतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांमध्येही निवडणूक आयोगानं फक्त किती आमदारांचा पाठिंबा आहे एवढंच विचारात घेतलं नव्हतं, तर दोन्ही गटाला किती खासदारांचा पाठिंबा आहे, पक्षाच्या संघटनेवर कोणत्या गटाचं नियंत्रण आहे आणि अधिकृत पदाधिकाऱ्यांची निष्ठा कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा पाहिलं होतं. त्यामुळे बंडखोर आमदारांना तृणमूल काँग्रेसवर दावा ठोकण्यासाठी पक्षाच्या 2/3 खासदारांच्या पाठिंब्याचीही आवश्यकता असेल. सध्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे 29 खासदार आहेत. 2/3 म्हणजे किमान 19-20 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता लागेल. जर या गटाला खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही तर त्यांना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह यावर दावा करणं शक्य होणार नाही. पण कदाचित तो गट विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यास यशस्वी होऊ शकतो. जर तृणमूलचे फक्त आमदार फुटून वेगळे झाले आणि खासदार, संघटनात्मक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, पक्षाची घटना यावर ममता बॅनर्जी यांचा ताबा राहिला तर मात्र या बंडखोर गटाला पूर्णपणे नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल. त्यामुळेच आता हे आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या तरी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसतंय. जवळपास 60 आमदार स्वतःचा वेगळा गट स्थापन करतायत. ते तृणमूलच्या नावावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकतील असंही बोललं जाते. दुसरीकडे बहुतेक आमदारांचा ममता बॅनर्जींनाच पाठिंबा असल्याचा दावा टीएमसी कडून केला जातोय. त्यामुळे आता या संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तृणमूल काँग्रेसमध्ये एवढी मोठी फूट पडू शकते का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.